श्री रामेश्वरांच्या मंदिरातली ही सन 1737 मधली पितळेची घंटा 500 किलोपेक्षा जास्त वजनाची आहे. याची स्टोरी म्हणजे श्रीमंत चिमाजी आप्पा यांनी जिंकलेल्या वसई किल्ल्यातनं आणलेली आहे. त्यावेळी काळबादेवी गावातली भंडारी माणसं मराठी आरमारात स्वराज्य सेवा करीत होते. तर ही घंटा आजही त्यांच्या पराक्रमाची आणि विजयाची आठवण करून देतात. या मंदिरात श्रावणी सप्ताह आणि महाशिवरात्री जोरात साजरी होता. श्रावणात तर अखंड 7 दिवस नाम सप्ताह भजन चालू असतात. 7व्या दिवशी सप्ताह उठवताना सगळे फुल धमाल करतात. लेझिम मारत ढोलताशा वाजवत रामेश्वरांची पालखी 5 प्रदक्षिणा मंदिरात मारतात. त्याचवेळी तरुण मंडळ ही 150 किलोची पाथर उचलायचा प्रयत्न करतात. काय जण गावात आहेत पाथर उचलणारे, पण सगळ्यांकाच ती नाही उचलत. मी गेले 3-4 वर्ष चांगले उचलून चालायचे, पण गेल्या वर्षी मी जीवदया आणि हरिभक्तीसाठी मी पूर्णपणे सात्विक जीवन स्वीकारलंय. मका त्या मुक्या प्राण्यांना मारून खाल्लेला नाही आवडायचा. नॉनव्हेज बी सोडलंय, त्यामुळे थोडी तब्येत हटली होती. परिणामी गेल्या श्रावणातल्या सप्ताहात मका आधी ती पाथर उचलतच नव्हती. नंतर जेमतेम शिकस्तीवर उठवलंय, पण चालूक जमाना आहे. मित्रमंडळी टोमणे मारित होते, मस्करी करू लागलेत की आता परत नॉनव्हेज चालू कर. मका लय बेकार वाटत होता, पण मी मग ठरवलं यांका व्हेज फूडमध्ये काय पावर असतं ती दाखवायचीच. आणि सलग 5-6 महिने डेली योगा व्यायाम करून स्वतःच्या फिटनेसवर काम केलं. मी आता शिमग्या तिकडे आलंयच आहे, तर म्हटलं रिझल्ट बघूया. तर या वेळेक एकदम उचललंय पण आणि 12-13 पावला चाललंय पण. शेवटी स्वतःवर केलेली मेहनत कामी आली. यात मी माझं मोठेपणा अजिबात सांगत नाही. ही सगळी श्रीहरींची आणि श्री रामेश्वरांचीच कृपा आहे. कधी ते बारीकसो सेटबॅक देऊन मोठं कमबॅक करून घेतात. राधे राधे.